हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केलेले होते, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. त्याची स्टेटस नेमका काय आहे? कारण हसन मुश्रीफ यांच्याकडून दावा केला जातो की न्यायालयाने मला त्या संदर्भात दिलासा दिलाय की क्लीन चिट. आता मुद्दा असा आहे की त्याच्या वेळी जो भ्रष्टाचाराचे प्रकरण माझ्याकडे येतात तेव्हा मी शोधून काढतो, त्याला आम्ही मार्गी लावतो. एकही प्रकरण आता एकही प्रकरण किरीट सोमय्यांनी मागे घेतलं नाही. प्रकरण बाहेर काढणं, प्रशासन शासन न्यायालयाकडे घेऊन जाणं एवढंच भारतीय नागरिकांना अलाउड असतं. आता न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर न्यायालयात त्याची जी काय स्टेटस असते बॅकलॉग असतो, म्हणून कुठलाही जे मी प्रकरण काढले त्यात माझा कुठलाही चौकशी घेतले, समोरची व्यक्ती काय म्हणते काय त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. ते सगळीच प्रकरण आहेत, चालू आहे. समजा मी जिथे जिथे नोंदवली असेल किंवा त्यावेळेला पुढे FIR झाला असेल, पुढे न्यायालयात झाला असेल, पुढे इन्कम टॅक्स मध्ये गेलं असेल, पुढे ED मध्ये गेलं, सगळ्यांवर कारवाई चालू आहे. आता काही मध्ये त्याला फायनान्शियल पेनल्टी लागते, काही वेळेस प्रॉपर्टी जप्त केली जाते, काही वेळी क्रिमिनल ऍक्शन. आता क्रिमिनल बॅकलॉग 10 वर्षाचा कुठला माझ्या बाबतीत पण ही स्थिती आहे. मी निर्मळ म्हणत नाही पण साहेब, पण स्पेसिफिक आपण कोल्हापूर दौऱ्यावरती असताना हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे महायुतीतलेच नेते आहेत, त्यावेळेस देखील तुम्ही अशा पद्धतीनं ज्यावेळेस भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यानंतर आत्ता खरंच त्या केसचं स्टेटस फक्त सिंगल केसचं स्टेटस काय आहे? कारण त्यामध्ये तुम्ही देखील एक पार्टी देखील आहात, त्याच्यामध्ये स्टेटस काय त्या केसचं? पुन्हा एकदा सांगतो, त्यावेळी ज्या ज्या तक्रारी चौकशी कारवाई सुरू झाल्या एकही मागे घेण्यात आलेली नाही. आता मी तिथे मुद्दा लक्षात आणून देतो, मग तिथे ते संस्था त्याच्या पुढे घेऊन जाते.